नमस्कार मित्रांनो, मी मोहिलेश पाखरे। आज माझा हा पहिला व्हिडिओ आहे, तर मी आज बनवत आहे एक करी। भेटूया पुढे। अंडे बॉईल झालेले आहेत, 2 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहे, अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे, 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, 4 लाल मिरच्या घेतलेल्या आहेत, 10 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत, 3 इंच अद्रक घेतलेला आहे, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे। चला आता रेसिपीला सुरुवात करूया। खोबरं लालसर भाजून घेऊया। खोबरं लालसर झालेलं आहे, आता खोबरं आपण काढून घेऊया। कांदा आपण भाजून घेऊया। कांदा ब्राऊन होऊस्तोवर आपण भाजून घेऊया त्याला। कांद्यामध्ये 1 चम्मच तेल घालायचं। कांदा ब्राऊन होऊस्तोवर आपण त्याच्यावरती लक्ष द्यायचं। आता कांदा लाल झालेला आहे, तर आपण काढून घेऊया। चार मिरची, 4 लाल मिरची, अद्रक, लसूण आपण हे एकत्र फ्राय करून घेऊया। थोडंसं तेल घालूया आपण त्याच्यात नावापुरते। चला आता हे पण भाजून झालेलं आहे, हे पण साईडला काढून घेऊया। आता आपण मसाले ग्राइंड करून घेऊया। तर मित्रांनो, आपला मसाला पण रेडी झालेला आहे। टोमॅटो पेस्ट पण मी रेडी केलेली आहे। ऑलरेडी मी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये मी 4 चम्मच तेल टाकत आहे। त्याच्यामध्ये मी 2 तेजपत्ता टाकत आहे। तेजपत्ता थोडासा हलकासा ब्राऊन होऊस्तर त्याला हलवायचा आहे। तेजपत्ता ब्राऊन झाल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये जे ग्राइंड केलेला आहे तो मसाला ऍड करत आहे। मसाला थोडासा हलवायचा आहे। त्याच्यामध्ये टोमॅटो पेस्ट पण टाकायची आहे। हे दोन्ही मिक्स करायचं आहे। आता आपण याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनिटासाठी। 5 मिनिटं झालेले आहे, तर मी आता याचं झाकण काढतोय। हे पहा, असं सुंदर प्रकारे त्याचं तेल सुटलेलं आहे। त्याच्यात आपण एकदा थोडंसं हलवून घेऊया। त्याला हलवल्याच्या नंतर आपण त्याच्यामध्ये घरगुती आपले मसाले टाकूया। अर्धा चम्मच आपण हळदी पावडर टाकूया, 2 चम्मच लाल तिखट टाकूया, 1 चम्मच धना पावडर टाकूया, 1 चम्मच गरम मसाला टाकूया, 1 चम्मच किचन किंग टाकूया, 1 चम्मच चिकन मसाला टाकूया। हे सगळं मिक्स करूया आपण। याच्यामध्ये मी आता 1 ग्लास पाणी ऍड करत आहे। त्यामध्ये चवीनुसार मी मीठ घालत आहे, 2 चम्मच। थोडीशी कोथिंबीर घालत आहे मी।
यामध्ये मी अंडे बॉईल केलेले आहेत ते याच्यामध्ये घालत आहे. यामध्ये मी बटाटे पण घालत आहे. तर मित्रांनो, याला 15 मिनिटं आपण थोडं झाकून ठेवूया. 15 मिनिटाच्या नंतर आपण याला पाहूया. जोपर्यंत आपली करी रेडी होती तोपर्यंत आपण भाकरी करून घेऊया. तर आपण ह्याला ओपन करूया. तर पहा किती असं सुंदर असं त्याला कलर आलेला आहे. तर आपण त्याला थोडंसं चेक करूया. तर ह्याच्यात आपण गार्निशसाठी थोडीशी कोथिंबीर टाकूया. अशा पद्धतीने आपला राईस पण रेडी झालेला आहे. भेटूया प्लेट सोबत. एक नंबर पप्पा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये.